नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कुठलाही मसाला न टाकता बनवणारा हा खिचडी भात। यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे। कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे। 15-20 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता 10-12 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो सुद्धा मी कापून घेतलेला आहे। भाज्यांमध्ये माझ्याकडे वटाणा आहे, भिजवलेले सोयाबीन आहेत, पावटा आहे, चपटा वाल आहे, डबल बी जर तुम्हाला असेल तर ती पण टाका, शेंगदाणा आणि बटाटा घेतलेला आहे। तर आता मी तेल तापले तर जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे हिंगाची। आणि फोडणी एकदा छान तडतडली की जे आपला कढीपत्ता, मिरच्या, लसूण, कांदा हे सर्व जे आपण कापून घेतलेलं आहे हे सर्व आपण आता फोडणीत परतायला टाकणार आहोत। छान परतवून घ्यायचं आहे तापलेल्या तेलात। आणि एकदा की कांदा आपला परतवून झाला, थोडासा कांद्याचा रंग चेंज झाला की आपण आता ज्या भाज्या आपण सर्व घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। आणि जो तांदूळ आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि तो पण यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत। तर यामध्ये कुठलाही वेगळा मसाला नसतो, तर प्युअर भाज्यांची टेस्ट या भातामध्ये उतरते। आणि आता मी यामध्ये हळदसुद्धा टाकून घेतली आहे आणि आता जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकत आहे। तर आता हे सर्व मी परतवून घेणार आहे छान। आणि यामध्ये आपलं पाणी टाकायचं आहे। तर इंद्रायणी तांदळाचं एक असतं की बाकी तांदळापेक्षा कमी पाणी लागतं। मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे, चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बस आपल्या जो भाताची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। आणि आता हे छान परतवून पाणी टाकल्यानंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान हलवून। आणि आता कुकरला झाकण लावून आपण शिट्ट्या करून घेणार आहोत। तुम्हाला पण अशा साध्या सोप्या रेसिपीज जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।